साधारणतः 3 विषय आपले होते। या तिन्ही विषयावर सुमारे 4 ते 5 तास चर्चा या ठिकाणी झाली। तुम्ही केलेल्या या आंदोलनामुळे शासनाचं लक्ष या विषयाच्या गांभीर्याकडे गेला। गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याप्रमाणे नाही आहे। इथे मोठ्या प्रमाणात वनजमिनी आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आहे, सर्व शेतकरी अत्यंत उदारक आहे आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने भूसंपादन होतो त्या भूसंपादनाच्या तुलनेमध्ये या जिल्ह्याची परिस्थिती अगदी वेगळी आहे। सोबत पेसा कायद्याचे देखील प्रोटेक्शन तुम्हाला आहे त्याची देखील या संदर्भात चर्चा झाली आणि साधारणतः या प्रत्येक चर्चेमध्ये लोकांना रिलीफ मिळावा, प्रक्रिया थांबवावी या प्रत्येक विषयावर चर्चा झाली। त्या चर्चेत शेतकऱ्यांशी संवाद करून त्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जो निर्णय झाला तो निर्णय मी आपल्याला सांगत आहे आणि या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील मी फोन करून सहमती घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात पहिला विषय आपला एअरपोर्टचा होता। एअरपोर्टच्या विषयामध्ये 12 महिना जो गॅप निघालेला आहे। पहिले आपण एकदा एअरपोर्टची एक जागा निवडली होती, त्यानंतर ते रद्द केली लोकांच्या मागणीवर आणि नंतर 3 जागेचा रिपोर्ट गेला। 3 जागेचा रिपोर्ट गेल्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी एक जागा निवड केली, त्याचा गॅप निघाला। परंतु त्या संदर्भामध्ये जो काही लोकांचा विरोध आहे त्या विरोधाची त्या संदर्भामध्ये लोकांची मागणी ती दुसऱ्या ठिकाणी करा, मग दुसऱ्या ठिकाणी कुठं होऊ शकते, जी निवड झालेली आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे पोलीस जागा किती आहे, कोरडवाहू जमीन किती आहे, फॉरेस्टची जागा किती आहे आणि त्यामुळे विमानतळाच्या संदर्भामध्ये जी भूसंपादन प्रक्रिया आहे त्याला आपण स्थगिती दिलेली आहे आणि हा पत्र जिल्हाधिकारी आपल्याला या ठिकाणी देत आहेत की गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत गुरुवार, हिरापूर, गिरगाव, शिरपूर येथील जमीन विमानतळा बांधकामाकरता भूमी अधिग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेल्या 12/5/2026 शासन निर्णयाबाबत उपरोक्त विषयातील आपले निवेदन या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे। दिनांक 4/5/2026 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपरोक्त विषयाबाबत आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्ते काल चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले नाही, तरी आज माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या आंदोलकांसोबत आंदोलनाच्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधितांशी चर्चा झाली। त्यानुसार जोपर्यंत शासन स्तरावरून विमानतळाबाबत गुणवत्ता निर्णय होत नाही तोपर्यंत विमानतळाच्या भूसंपादनाची पुढील कुठलीही कारवाई केली जाणार नाही। जिल्हाधिकारी गडचिरोली अशा पद्धतीचं एक लिखित आश्वासन आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी देत आहोत। मुख्यमंत्री महोदय येऊन यासोबतच आता जो दुसरा विषय होता तुमचं भेंडाळा जयरामपूर, त्या प्रकरणाची आपण पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे आणि तोही पत्र आपण लिखित स्वरूपात या ठिकाणी देत आहोत की मी पूर्ण ऑपरेटिव्ह लाईन सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदय या JW प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन करण्यामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे या परिस्थितीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन चर्चा करून मी या ठिकाणी निर्णय घेईन। जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येऊन चर्चा करून निर्णय करत नाही तोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया आपण थांबवलेली आहे। 14 कोटी जनतेचे प्रमुख आहे, जे राज्याचे मुख्यमंत्री आहे, ज्यांच्या अधिकार क्षेत्राची बाब आहे, तूर्त आपल्याला आपण दिलासा दिलेला आहे
पुढील आदेशापर्यंत पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी संवाद करून आपल्याशी चर्चा करून करतील. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आग्रहाची नम्र विनंती करतो की मुख्यमंत्री महोदयानेच मला या ठिकाणी आपल्याशी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्याशी चर्चा करा, मी या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करेन. तोपर्यंत या सर्व प्रक्रियेला आपण स्थगिती दिलेली आहे. पुढील कुठली कारवाई कोणी पोलीस प्रशासन कोणी तुम्हाला या ठिकाणी त्रास देणार नाही. तुमच्या गावात येऊन तुम्हाला ज्या पद्धतीची तुमची अडचण होती ती कुठली अडचण या ठिकाणी करणार नाही. आणि जे तुमच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत निर्णय झाला तो कृपा करून आपण मान्य करावा अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. अन्यथा इनडेफिनेट टाईमसाठी बेमुदत काळाकरता तुमच्या मागण्या मान्य केल्यानंतर अशा पद्धतीचा जर प्रश्न उद्भवला तर याच्यातून काही सोल्युशन या ठिकाणी निघू शकणार नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मान्य केलेलं आहे की प्रक्रियेला मी स्थगिती देतो आणि स्वतः येऊन लोकांशी संवाद करून प्रतिनिधीशी तुमच्याशी संवाद करून निर्णय करणार आहे, तो कृपा करून हा निर्णय मान्य करा एवढी नम्र विनंती करतो. आणि परत एक विषय आहे की ज्याच्या विषयासंदर्भामध्ये जी मुदोलीचा त्या प्रकरणामध्ये मी पुढच्या बैठकीमध्ये MIDCच्या मध्ये कारण की प्रक्रिया पुढे गेली आहे, त्या संदर्भामध्ये रविवारी मी या संदर्भात चर्चा करून येत्या 12 तारखेला किंवा 19 तारखेला त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक घेणार आहे MIDCच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्या प्रकरणी तेव्हा अंतिम निर्णय करू. त्यामुळे आपण आपलं आंदोलन विड्रॉल करा अशा पद्धतीचं जिल्हाधिकारीच्या स्वाक्षरीचं लेखी पत्र आपल्याला दिलेलं आहे. आपण सकाळपासून या ठिकाणी बघतो तर पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी सुरू झालेले आहे. मला सरकार म्हणून या ठिकाणी हे कुणालाही आवडत नाही की लोकांचा उद्रेक व्हावं, लोकांचं आंदोलन व्हावं आणि जनभावनेचा आदर हा शासनाला करावाच लागतो. आपल्या आंदोलनामुळे शासनाने याची दखल घेतली. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः माझ्याशी चर्चा करून मला या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठवलेला आहे. तुमच्या सर्व अडचणी तुमचे सर्व मुद्दे मी त्यांना पूर्ण सांगितले. त्यांनी याला स्थगित करायला सांगितलं आणि स्थगित करून स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत स्वतः या जिल्ह्यात येऊन आपल्याशी चर्चा करून या प्रकरणामध्ये तिन्ही प्रकरणामध्ये निर्णय करतील. हे जेव्हा सांगेल तोपर्यंतची आपण प्रक्रिया जेव्हा स्थगित केली आहे तोपर्यंत म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपलं आंदोलन परत घ्यावं. आपल्याला आंदोलनाची अधिकार आपला अबाधित आहे. कुठल्याही पद्धतीने जर आपल्या मनाच्या विरोधात झालं किंवा आपल्यावर अन्याय झाला तर लोकशाही मार्गाने आपल्याला कुठलेही जन आंदोलन चळवळ उभी करण्याची आपल्याला मुभा आहे. परंतु राज्याच्या 14 कोटी जनतेचा प्रमुख माणूस एखादा विषय जेव्हा आपल्यासमोर ठेवत असेल आणि मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी मार्फत आपल्याला निवेदन देत असेल तर कृपा करून आपण ते मान्य करावं एवढी आपल्याला विनंती करतो.